अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय। होऊ दे धिंगाणाच्या 5व्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार असून यावेळी धिंगाणा आणखी धमाल आणि तुफान असणार आहे। मंचावर पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवचा भन्नाट कल्ला पाहायला मिळेल। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी सिद्धार्थ जाधव यांच्याशी खास धमाल गप्पा मारलेल्या आहेत। पाहूयात। पर्व नवं संच नवा मात्र ते परिवार एक आहे म्हणजे होऊ दे धिंगाणा। आणि तो धिंगाणा प्रत्येक माणसाचा परिवार आहे का ही व्यक्ती आपल्यासोबत आहे। सिद्धार्थ सर खूप खूप स्वागत आहे। आणि होऊ दे धिंगाणा 5वा सीझन यावेळी अनेक गोष्टी कडक आहेत पण एका आयलँडवर आपण आहोत आणि आयलँड पण छान आहे हो। किती भारी वाटतं काय सांगा। अरे कमाल भारी वाटतंय। पहिल्या सीझनपासून 5व्या सीझनपर्यंत मी यांचे आभार नाही मानले किंवा यांच्या बॅकिंगशिवाय काय होऊ शकत नाही। फ्रेम्स कंपनी, श्री सुमेश सर, आमच्या निखिल आहे, आमचा चिन्मय आहे ज्यांनी लिहिलं आहे, स्टार प्रवाह आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतीश राजवाडे सर की ज्या पद्धतीने ह्या टीमला त्यांनी म्हणजे सगळे क्रिएटिव्ह टीम आमच्या फ्रेमच्या सगळे सेटिंगवाले सगळं म्हणजे हा शो ज्या लोकांनी डोक्यातून त्या प्लॅटफॉर्मवर आणला आहे त्या प्रत्येक माणसाचं क्रेडिट आहे। मी फक्त निमित्त मात्र आहे पण मजा आहे। सतीश सरांनी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तू नसेल तोपर्यंत शो होणार नाही। तुम्ही व्हिडिओ कॉल पण केला त्यांना एकदा, काय सांगाल त्याबद्दल? नाही, प्रचंड आजारी होतो मी हॉस्पिटलाइज होतो मी आणि उद्या माझा प्रोमो शूट होणार होता आणि सगळे कलाकार आपले बुक झाले, ते स्टुडिओ बुक झाला होता आणि रात्री मी ॲडमिट झालो डायरेक्ट। आणि माझ्या डोक्यात तेच होतं की अरे उद्या शूट आहे, तर ते म्हणाले तुम्ही जाऊच शकत नाही, म्हणजे मला उभं राहता येत नव्हतं। आणि सतीश सर म्हणाले की मला त्याची काही पडलेली नाही आहे, तू रेडी होऊन ये, तू बरा होऊन ये, तेव्हा मी शो करेन। तर मला असं वाटतं ही मोठी पावती आहे आत्मविश्वासाची किंवा विश्वास ठेवण्याची। तेव्हा सतीश सरांनी काही म्हटलं तरी मी करतोच। आणि एक प्रश्न आहे, दिस टाइम ऑल्सो द स्टाईल एलिमेंट आहे आणि SJ पण आहे सर, दिस इज बिकमिंग फेमस, काय सांगायला? भाई सायली पंगारे आमची, तिच्यावर खूप मोठी जबाबदारी असते की 3ऱ्या सीझनपासून ती हे सगळं सांभाळते आणि प्रत्येक सीझनला सिद्धार्थ जाधव होस्ट आणि दोस्त वाटला पाहिजे। थोडं ब्लेझर्सच आहेत, काय वेगळ्या पॅटर्नचे आहेत, कलर्स, मला कलर मी पहिल्यांदा असं घालतोय, हा कलर पहिल्यांदा घालतोय तर ते छान दिसतंय, ते तिचं कौतुक आहे आणि टीमचं कौतुक आहे, ते कसं दिसतंय। माझं बिपिन असेल, सागर असेल, आमचा राजू आहे, सगळी टीम जी माझी आहे ती आमचं स्वप्नेश आहे आमचा, किंवा स्वप्नेश, ही पोरं पळतात आहे माझ्यासाठी, तिकडून प्रेरणा तिकडे फोनवरून धावपळ करते। मला असं वाटतं की मला घर सोडल्यानंतर एक फॅमिली जी आहे ना ती ही लोक आहे, त्यामुळे मजा येते रे। मस्त मजा करा जी तुम्ही दरवेळी करता। यावेळी पण काहीतरी नवीन संचय। यावेळी ह्या सेटबद्दल काय सांगाल? कारण तिकडे टोपी आहे जी तुम्ही कोणाला घालत नाही, ती वेगळी आहे भाई। उठा सुटा आणि मला बेटावर भेटा ही टॅगलाईन आहे। तर यावेळेला हे हो ना, हे बेट आहे, बेटावर यायचं होतं ना। तर ह्या म्हणजे तो प्रत्येकाला थीम काय करायची ती ह्या वेळेला ही थीम आहे। आणि न चुकता मी तुम्हाला हे सांगेन 29 तारखेपासून स्टार प्रवाह आणि जिओ हॉटस्टारवर हा शो येतोच आहे। ह्या शोची म्हणजे ते असं म्हणतात सुरुवात शेवट चुकू नका, तसं मी तुम्हाला सांगेन ह्याची सुरुवात चुकू नका। कारण ह्या शो ज्या पद्धतीने आता प्रेझेंट होतोय, म्हणजे प्रोमो तर तुम्ही पाहिलं, शार्कासूरबरोबर शो झाला आहे माझा, डायनोसॉरबरोबर झालं आहे, पण ह्या शोची ह्या पहिल्या एपिसोडची जी सुरुवात असणार आहे ना भाई, मी एवढा खुश आहे ना, म्हणजे स्टार प्रवाहचे सगळे कलाकार पण खुश असतील, पण नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे, मजा धमाल मस्ती बरोबर। तर प्रचंड एक्सायटेड आहे की 5वा सीझन आहे आणि मला खूप बरं वाटतं की असा कुठला तरी शो आहे ज्याचा मी होस्ट आहे। होस्ट अँड दोस्त, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद, थँक्यू, खूप मजा करा, थँक्यू। तुम्ही बघू शकता आपण एका बेटावर आहोत, मात्र ते बेट आहे आता होऊ दे धिंगाणाचं, त्यामुळे धमाल मजा मस्ती आता धिंगाणाच्या निमित्तानं होणार आहे। तर हा इकडे बोट पण आहे, या बोटीचा प्रवास करणार आहेत, 5वा सीझन आहे, त्या बोटीच्या प्रवासात निघू आणि खऱ्या अर्थानं धमाल इथं सिद्धार्थ जाधव करण्यासाठी सज्ज झालेत। सतीश सोबत श्रेयस पुढारी न्यूज। आता होऊ दे धिंगाणाचा सेट।